कधी राम दिसतो कधी श्याम दिसतो मुरली वाला गवळ्याचा राजा कधी राम दिसतो कधी श्याम दिसतो मुरली वाला गवळ्याचा राजा कधी राम दिसतो कधी श्याम दिसतो मुरली वाला गवळ्याचा राजा कधी राम दिसतो कधी श्याम दिसतो मुरली वाला पृथ्वीवर मोठमोठे दैत्य येऊन गेले. सृष्टी आणि चानोर कंसाच्या भीतीने पृथ्वी थरथर कापू लागली. देव पळू लागले. देव हो थांबा थांबा, आपापल्या आसनावर बसा. मी देवकीच्या पोटी आठवा अवतार धारण करून त्या कंसाचं वध करीन. बोला पुंडलिका वरदे. परंतु यमुनेकाठी गुरं चरवण्यासाठी आलेल्या एकाही सवंगड्यांचं पत्ता लागत नाही. हात मारून बघितलं पाहिजे. पेंद्या, अरे पेंद्या. आलो देवा, आलो आलो आलो. पलीकडे नदी, पलीकडे नदी, मधी गोकुळगाव, गोकुळगावच्या कृष्णदेवांच्या दर्शनाला धाव. गोकुळगावच्या कृष्णदेवांच्या दर्शनाला धाव. पलीकडे नदी रे, पलीकडे नदी रे, मधी
आवाजाचे बादशाह शाहीर पिंट्यादादा भालेकर यांच्याकडून शाहीर संध्यादादा जोगळे यांच्या सुंदर आवाजासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच भूषण राजाराम गुडेकर संगमेश्वर यांच्याकडून कृष्णासाठी 51 रुपयांचं पारितोषिक आहे. तसेच वेद राजाराम गुडेकर यांच्याकडून कृष्णासाठी 51 रुपयांचं पारितोषिक आहे. या सर्व बक्षिसदात्यांचे आम्ही श्रीराम नमन नाट्य मंडळ कामते हुंडेवाडी तालुका चिपळूण सततचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे काय रे काय येड्या? अरे गावा कली काय देवाने हात मारले ना रे. अरे होय ले अरे मग देव कोणी दिसतच नाही ते. अरे तू देव बघितलेत नाही तू पाहिले का? अरे देव आपल्या पाठीकला आहे पाठीमध्ये आहे. अरे चल लवकर अरे चल भेटून येऊया गेलं की. देवाच्या घरी आशीर्वाद आहे. पण देवानं बोल पेंड्या. आम्हाला एवढं घाई गडबडीने बोलवण्याचे कारण काय आहे? अरे पेंड्या, आज मला विटीदांडू खेळण्याची खूपच इच्छा झाली आहे. काय सांगता काय देवा? आज तुम्हाला भरपूर दिवसाने विटीदांडू खेळ खेळण्याची इच्छा झाली आहे. होय पेंड्या. अरे हे पाकड्या, काय रे अरे देव काय म्हणाले ऐकतोस का? अरे काय बोलले देव काय म्हणाले? काय बोलले अरे देव असं म्हणाले. काय बोलले पटकन सांग. अरे आज खूप दिवसात हा. आज माझी विटीदांडू खेळ खेळण्याची इच्छा झाली आहे. अरे पेंड्या काय? इकले अरे विटी दांडू खेळाय का बोलतो अरे हो बघ, अरे इत्यादी दांडू हाय तू नाकलं तुझ्याकडे दांडू ना? माझ्याकडे फक्त दांडूच आहे दांडू आहे पण ना? माझ्याकडे इती नाही आहे किती नाही आहे? हा. अरे मग माझी घेऊन ये. तुझी इती हाय हा मग. तुझी इती ठेवले तू तर ठेवतो विटीदांडू. हा? अरे तुझी इती ठेवले तू तर ठेवले कुठे विटी? हा. अरे घरी काय? घरी हा हा दगे जातो लवकर ये. दगे देतो घरी या उशीर लावू नको. हॅलो. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या गाजत असलेले श्री गामदेवता लोककला नाट्य नमन मंडळ माबळे जाधववाडी बहुआयामी महानमन रत्नागिरी शिवराज कलामंच संगमेश्वर आणि नमन या कलेवर आधारित एक 2 अंकी विनोदी नाटक रंग भरू दे आमच्या गणा नाटक प्रेम व संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध कलाकार सचिनजी काष्टे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलंय. तरी आम्ही त्यांचे सततचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय रे भाकऱ्या? अरे एवढा उशीर का लावलास? अरे तुला सांगू तरी काय सांगतोय? हा माझा पहिला दांडू पद्धत तुझा दांडू? हा अरे बापरे. काय झालं भाकऱ्या? हा अरे बारीक का झाला? हा. हा? हा बाई, याला माहिती काय बोलला? वाक पडलं दांडूवर? अरे वाक वाकडा म्हणतोय तो. वाकला असं ते इथे वाकले तांदूळ उडवायचे असते त्याला माहिती आहे काय अरे विटी कुठं आहे? हा? अले विधी मी तुझ्या धलात गेलो हा मग अले मला तुझ्या धलात इथे अजिबात भेटली नाही माझ्या घरी विटी नाही भेटली. अजिबात भेटली नाही अरे मग कोणाची काय ह्याची आणली? मग अले ते लांबदास केले आहेत ना लांबदास केले कर रामदास खेडी काय बैलगाडी वालं काय म्हणतोय काय? त्यांची ती घेऊन आलोय मी आणलेच ना? मग चल खेळायला सुरुवात करूया. आम जरा इथे कली कालू दे काय करतोय? ए! कन्या, अले इथे हायवतच येड्या, दांडू तुझा बघ केवढा आहे. माझ्या खेडेकाळची विटी बघ केवढी आहे. इथे झाली आतली हा मग? कली माझा दांडू भली वाय भली बरं ठीक आहे. मी काय म्हणतोय आपण खेळायला सुरुवात करूया. खेळायला तुला चल लवकर. दांडू दे त्यांच्याकडे येतो ना विटी बघ. एवढं हा दांडू बघा. आपण खेळायला लगेच सुरुवात करू. चला तर. विटी दांडूचा खेळ रंगला यमुने तीराला रे देवा यमुने तीराला विटी दांडूचा खेळ रंगला यमुने तीराला रे देवा यमुने तीराला विटी दांडूचा खेळ रंगला
भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्या वधासाठी 11 वेगळ्या रूप घेऊन महिषासूर नावाचा दैत्य कुंज वनामध्ये येत आहे. महिषासूर अरे ते लावू दे, याला लावू दे. पहिला हाल याला वाका दिली तुला. कोणाचा? अरे बघा ह्या दादांचा रेडा. त्या दादांचा ना तो कोणाचा? तुझा रेला होता. नाही म्हणतो. तू कोणाचा होता? तुझ्या तारखा तिथं जाता. हॅलो, आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे हॅलो, केतन दत्ताराम गोवळकर आणि विनायक झाली बुघाग झाली पहाट धुक्यान भिजली ही पाय वाट झाली बुघाग झाली पहाट धुक्यान भिजली ही पाय वाट किलबिल रान पाखर दीप उजळलाय ग किलबिल रान पाखर दीप उजळलाय ग मथुरेचा बाजार भरलाय ग हजारो बाजारी जायचंय ग मथुरेचा बाजार भरलाय ग हजारो बाजारी जायचंय ग मथुरेचा
समोरच्या याची खट्या मावशी आहे बघ, तिला साथ मारून घे भाऊ. येते का म्हातारी बाजारी? बर. मावशी, अगे मावशी, अगं काय का पोरींनो लवकर लवकर. असं म्हणताय भाई मालेच बघा. हाक पोरींची कानी ही आली, माझी गडबड धांदल झाली. हाक पोरींची कानी ही आली, माझी गडबड धांदल झाली. लाली पावडर लावून गाली, थांबा पोरीनो बाजाराली. राधे थांब थांब थांब, राधे थांब, राधे थांब ग, थांब ग, थांब ग, राधे थांब. नागपुरीची गाणी ही आली, माझी गडबड धांदल झाली. नागपुरीची गाणी ही आली, माझी गडबड धांदल झाली. राधे पावडर लावून गाली, थांब पोरीनो बाजाराली. राधे थांब थांब थांब, राधे थांब, राधे थांब थांब थांब, राधे थांब, राधे थांब थांब थांब, राधे थांब, राधे थांब थांब थांब, राधे थांब. नागपुरीची गाणी ही आली, माझी गडबड धांदल झाली. नागपुरीची गाणी ही आली, माझी गडबड धांदल झाली. राधे पावडर लावून गाली, थांब पोरीनो बाजाराली. राधे थांब थांब थांब, राधे थांब, राधे थांब थांब थांब, राधे हॅलो. लोकशाही नितीन मांडागळे आणि रामदास खेडेकर यांच्याकडून आताच्या वंसमोर गीतासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलंय आणि त्यांचं अशी फरमाईश आहे की गायकरी रंगमंचावरती येऊन वंसमोर द्यायचं आहे.
राजूदादा बाईट यांच्याकडून आमचे कीबोर्ड मास्टर रितेश दादा चव्हाण यांसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलंय. तरी आम्ही श्रीराम नाट्यमंदिर कामते हुमनेवाडी त्यांचे सतत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच श्रीकृष्ण गोपाळवाडी कुवेट अध्यक्ष संजय गजबार यांच्याकडून मावशी तुझ्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलंय आणि त्यांची अशी फरमाईश आहे की मावशीने सुंदर असं नाव घ्यायचं आहे. संजय गजबार. काचेच्या बशीत बदामी हलवा, काचेच्या बशीत बदामी हलवा. संजय राव तुमचे नाव घेते. कार्यक्रम झाला की त्यांना मागे बोलवा. या बया 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 बया. अगं पुरीनो, असं एक आहे की मला बोलावलं. होय मावशी. अगं पण का पण? अगं मावशी, काय गो? अगं पोरीपोरींचं की नाही बाजारात जायचा विचार आहे बघ. मग जा ना. कसा जाणार? का गो? त्यासाठी तुझी तर गरज आहे ना. असं म्हणताय? होय. मग पुरीनो, बाजाराला जायची तुमची तयारी झाली? झाले बघ मावशी. मग एक काम करा, काय करायचं? एक एक नंबर लावा. काय मावशी? एक नंबर लावा. कशासाठी? अगं आता बाजारी जाणार, ही बाजारची लोक काय घेतलंय काय नसलंय हे विचारणार कुणाला ग? तुला बघ. मग ते सांगायला नंबर लावा. अगं पोरीनो, काय घेतलंय काय नसलंय हे सांगायला नंबर लावा ग. मग मावशी असं बोल ना. तसंच ग. बरं आहे. हा मावशी, काय ग? मी की नाही घेतला छाल. अगं तू घेतलास छान. मावशी, काय? मी की नाही घेतला छाल. अगं तू घेतलास छान. आणि तुझ्यापेक्षा दिसते की नाही खास. एकदम झक्कास. अगं येत तारा. अगं येत तारा. काय ग मावशी? घरासमोर बसलेल्या पोरांना वारा. मावशी, काय ग? इथे मलाच गरम होतं, यांना कुठे वारा घालू? म्हणजे तुझा कूलर बंद दिसतो. मावशी, काय ग? काहीतरी काय बोलतेस? अगं येणे गरमीचा दिवस आलाय, पहिला कूलर चालू करून घे. तुझ्याच चालू करून घे. माझा बाय मोठा एसी आहे. काय घेतलंय? सांगू? अगं तू कधी सांगते तेव्हा इकडे वाढ बघतोय. काय ग? ऐक तर मग. हा मावशी, हा. मी घेतलाय हलवा. अगं तू घेतलास हलवा. अगं मावशी, काय ग? मी घेतलाय हलवा. तू घेतलास हलवा. ज्यांना कोणाला हवा त्यांनी मावशीला कॉल करून कळवा. बाई तुमचा आता हलवा इथला हलवा. अगे चंद्रा. अगं चंद्रा, वाढ बघताय तुझे पोरा 10-15. हो ना. तू काय घेतलंयस? ते सोड, हा. पण तुम्ही पर्स का आणले? म्हणजे कुणी पैसा दिला घ्या नको. काय म्हणून एवढी मोठी? ही मोठी झाली? ते सोड, मला सांग तुझी आहे की दुसऱ्या कोणाची ही आहे? माझीच आहे. बघायचा नवऱ्याचा फोटो दाखवू. मावशी, काय ग? हे विकायला घेतलं दही. अगं तू घेतलं दही. मावशी, काय ग? हे विकायला घेतलं दही. तू घेतलं दही. आणि मला विचारूच नको काही. तुझ्या तोंडाला लागला कांदा म्हणते विचारू नका काय. आता मागे जा बाई. मुराद ते पण बाई चंपा. अगं चंपा तू काय घेतलंय? अगं मावशी, काय ग? मिकीने घेतलं लोणी. अगं तू घेतलंस लोणी. अगं मावशी, काय ग? मिकीने घेतलं लोणी. तू घेतलंस लोणी. अरे माझ्याकडे पाहू नका कोणी. भावानो पोरानो डोळा बंद करा, ही चौचाट पडल. चला वा माग. कुणी नाही बघितलं तो. अगं राजे, तुम्ही काय घेतलंय काय घेतलंय याची तर ओळख झालेली आहे. होय मावशी, अगं वेळ न करता आपण निघायचं का ग बाजाराला? चलता जाऊया. चला तर मग. अगं मावशी, जरा इकडे लक्ष दे. अनिल गजबार बैल व्यापारी संघटना अध्यक्ष, अनिल गजबार बैल व्यापारी संघटना अध्यक्ष यांच्याकडून तुझ्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलंय आणि त्यांची अशी फरमाईश की मावशीने सुंदर असं नाव घ्यायचं आहे. अनिल गजबार. चिपळूण पासून तेरेपर्यंत पेरीत आले लसूण. चिपळूण पासून तेरेपर्यंत पेरीत आले लसूण. अनिल गजबारांचं नाव घेते, न्या मला तुमच्या फटफटीवर बसून. तसेच मावशी, रत्नागिरी जिल्हा बैल व्यापारी अध्यक्ष संतोष गजबार यांच्याकडून सुद्धा तुझ्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलंय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने सुंदर असं नाव घ्यायचं आहे. संतोष गजबार. रामाने राज्य दिले, भरताने नाकारले.
रामाने राज्य दिले, भरताने नाकारले आणि संतोषराव तुमचं नाव घेते. तुमच्यासाठी मी मावशीचं काम स्वीकारलंय. या सर्व भक्तदात्यांचे आम्ही श्रीराम नमन नाट्य मंडळ कामते हुमनेवाडी तालुका चिपळूण सध्या आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अगं राधे, आता का म्हणून थांबलाय? अगं मावशी काय ग? मला तिला 3 प्रश्न पडलेत बघ. म्हणजे तुला 3 प्रश्न पडलेत? होय. अगं 10वी 12वीची परीक्षा झाली, या पोराला एवढं नव्हतं. तरी मला पडलेत बघ मावशी. तुला पडलेत? मला लगेच विचार. बरं आहे. हा. मावशी काय ग? माझा पहिला प्रश्न हो. बघ. मावशी काय? तुला साडी कोणी घेऊन दिली? ही साडी होय? होय. ही साडी मला संजय साबलेने घेतली. छान आहे मावशी. छान म्हणजे मी पण छान आहे. दिसतंय. मग मावशी काय ग? हा दुसरा प्रश्न बघ. हा. मावशी काय? तुला ब्लाऊज कोणी शिवून दिला? हा ब्लाऊज होय? होय. हा ब्लाऊज मला विलास गजबारच्या बायकोन शिवून दिलाय. काय ग? आमचा पण नंबर लाव ते ना. जाताना फक्त त्याला माप देऊन जा. मावशी काय ग? मग तिसरा प्रश्न बघ. हा. मावशी काय? तुझ्या घरात मंगळसूत्र कोणी घातलं? हे मंगळसूत्र होय? होय. हे मंगळसूत्र मला बबन साबलेने केलं. केलंय म्हणजे? म्हणजे मला गिफ्ट दिले. मावशी काय? असं गीत पण देतात? कारण माझी वट आहे एवढी. झालं? होय. मग पुरीला निघायचं का ग? चलता जाऊयात. होय ना? होय. चला तर मग. मावशी काय ग आता काय झालं? थांब गं जरा. आता कशाला? तुला रे कसली काय अगं लागले? पुरीनो, सूर्य माथ्यावर आलाय, ऊन होतोय, आपल्याला बाजाराला भरभर जायला हवे बघ. होय. होय ना? मावशी काय ग? आम्हा पोरीपुरीने विचारलं. होय. पोरीने घेतलात काय? बरोबर. नेसलात काय? होय. तू सांगितलं नाहीस बघ. माझं होय. होय. अगं पुरीनो, आता मी म्हातारी. काय मावशी? अगं मी म्हातारी. कुठून दिसते? मागून बघ. आता वयाच्या मानाने म्हातारी नाही काय वाटत? हा? अगं विचार ना झाला. मावशी काय ग? एवढं पर्स वगैरे घेऊन पर्स फिरते. म्हणजे स्टाईल आहे. होय मी का? काय म्हणते, पुरीनो अगं आता मी म्हातारी. बर. माझा कशात काय आणि फाटक्यात काय, आणि माझ्या मालाला हे चष्मावाले म्हातारे तरी विचारतील का? विचारतील बघ मावशी. कधीच बघतात चष्म्याच्या वरला. विचार म्हणून करतील. पोरीनं मी पण आज काही नाही काहीतरी घेते बघा. मी काय घेते? अगं 6-4 बोट, बर. मिठा एवढा मोठा, खाली काय बघते सांगतो माझ्या वर आहे. मावशी काय? तो मला दिसलाच नाही बघ. वर बक्षीस गावा दिसतील ना. अगं 6-4 बोट, मिठा एवढं मोठं, आणि दिसाया लाल भडक. काय मावशी? तुम्हाला नाही समजला? नाही. अगं मुलीनं तुम्हाला तरी समजला काय ग? अगं तुम्हाला समजणारच नाही. का हो, बरं? कारण तुम्ही अजून लहान आहात. ए मावशी काय ग? आमच्या उंचीवर जा नकोस. मी तुमच्या उंचीबद्दल नाही म्हणत, मग मी तुमच्या अकलीचं म्हणते. काय ग? आमच्या अगल्यावर जा नकोस. का ग? आम्ही मास्टर माइंड आहोत. म्हणजे मास्टर माइंड आहो. तुमचा माइंड आहे ना, त्याची मास्टर मी आहे हो माझा. तुम्हाला नाही समजला? अगं काय घेते? 6-4 बोट, अंगठ्या एवढं मोठं, आणि दिसायला लाल भडक, म्हणजे अशा माझ्या मालाचं नाव. अगं अशा माझ्या मालाचं नाव आईस्क्रीम. तो नाव बोल टाकू नको. मावशी काय ग? एवढंच सांगायला एवढा उशीर? कारण चोकोबार आहे. तेव्हा पाहिजे, नंतर देते. तुम्हाला समजते. समजलं? होय. मग पुरीनो, उशीर न करता आपण निघूया का ग? चलता जाऊ. चला तर मग. अरे पेंद्या 16 सहस्त्र 108 घटकांचा वेळा थाटमाट करून मोठ्या जोमाने मधुच्या बाजरी चाललाय. बरोबर आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याचे काम मी तुमच्यावर सोपवत आहे. काय सांगता देवा, त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा. होय. पण जेव्हा त्या गवळणी 16 सहस्त्र आहेत, आम्ही दोघे आहेत,
त्याने एखादा प्रश्न विचारतो आम्ही काय सांगणार? अरे पण द्या हुकूम माझा आणि कायदा तुमचा. एवढं देवा? होय ठीक आहे देवा, या तुम्ही. येतो आम्ही. अरे हे भाकड्या, हे! काय झालं? अरे चालू काय आहे? अरे चालू काय नाही आहे. अरे मग अरे मी देव जरा आहे. असा विचार करत होतो. अरे इथं देव काहीतरी सांगतात माझ्याजवळ. काय सांगितलं नाही आहे? तू ऐकलं नाही? तुला काय सांगितलं नाही? अरे येड्या काय सांगत आहे सांगताय? देवाने असं सांगितले काय सांगितलं नाही आहे? 16 17 108 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरा निघालाय. अरे मग त्यांना जाऊ दे ना. अरे जाऊ दे कसं? मग काय करायचे? त्यांना आपण जाऊ द्यायचं नाही, त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. त्यांच्या रस्त्यावर प्रतिबंध करायचं? हा, ही कामगिरी देवाने आपल्याला सांगितली. अरे पण आपण दोघंच. अरे आपण दोघे आहेत. तुला काय धोका फील नाही? का रे? मी येणारच नाही. अरे हे येणार नाही कसं? मला जमणारच नाही. अरे मग सांगायचं ना देवाना. जेवणाली दिदी 16 17 आहे. आपण दिदी. आपण दोघे आहोत. हा आणि मालन बिल्लांचं चालायचं काय? अरे कसे म्हणणार आहे येड्या? हा? मी काय म्हणतोय? काय? बरं ठीक आहे, आपण दोघे यांना घेऊन जाऊया का? यांना अजिबात नको. का? हा सगळा माल खाऊन टाकतील. म्हणजे आपल्याला भेटणार नाही. आपल्याला अजिबात भेटणार नाही. मग तुझ्या माहितीमध्ये कोण आहे का? माझ्या माहितीमध्ये आता मला त्याला विचार करायला लागल. ऐकल्या वरती. सगळं दिले. हा मग अरे हा, आठवला आठवला. कोण आठवलं? आले तर वरती आली तर तोतले. तू झोपल्या? हा तू इथं आहे? आलं मग जाय केली तू तर अरे येड्या, पण लगेच हाक मारून घे ना. लगेच दाखवलं. हा, लगेच मारतो. लवकर मार. हॅलो, नितीन गोपाळ जिथे कुठे असतील त्यांनी बॅक स्टेजशी संपर्क साधायचा आहे. आपले सहकारी तुमची वाट पाहत आहेत. नितीन गोपाळ. अरे टोचल्या 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 टोचल्या. अरे काय झालं? अरे एवढ्याच पडल्या गाठल्या? अजिबात आला नाही. अरे जरा जोरान हाक मार. आले जरा ऐकाय तरी गेले काय? आता बोलतो. अरे टोचल्या टोचल्या टोचल्या. अरे कायले कायले सुदामा, अरे लवकर ये लवकर ये. कशाला रे? अरे तुलक मध्ये आहे. अरे इकडे पूजेला आलोय. अरे पूजा राहू दे. हा. पहिला ठीक आहे, आलो आलो.